पवित्र शास्त्राच्या अनुसार सांगतायत? का ते सांगताय की तुम्ही देवाच्या कृपेच्या अधीन असणे आवश्यक आहेत? का ते सांगते तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन असणे आवश्यक आहे? कारण जर आपण पवित्र शास्त्रानुसार सुवार्ता सांगितलेल्या आहेत जी कृपेच्या अधीन आहे, तर इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलं आहे की अशी जर सुवार्ता सांगतो आपण तर आपण शापित होऊन जातो. आता इथं म्हटलं 2 वेळा आपण शापित होऊन जातो, म्हणजे डबल शापित आपण होऊन जातो. किती भयानक गोष्ट आहे. आता ती सुवार्ता काय आहे? कुठली सुवार्ता आपण सांगितली पाहिजे ते आपण बघूया. पहिलं कोरिन्थिकस अध्याय 4. आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला आणि जी तुम्ही सुद्धा स्वीकारली व जिच्यात तुम्ही बळकट आहात आणि जिच्यामुळे तुमचे तारण झालेले आहेत, ज्या वचनाने मी तुम्हाला सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता, तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काय उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे. कारण मला सुद्धा पहिल्यांदा जे मिळालं ते मी तुमच्या स्वाधीन केले की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला आणि जे वचनात लिहिले आहेत व त्याला पुरण्यात आले व